नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद मुनघाटे. चांगलं चुंगलं या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आजचा आपला विषय आहे लंकेची पार्वती. आपल्याला कवी बी माहीत आहेत आणि त्यांची एक प्रसिद्ध कवितासुद्धा आपल्याला चांगलीच माहिती असते, ती म्हणजे माझी कन्या. आणि या कवितेमध्ये कवी एका शाळेत जाणाऱ्या लहान मुलीचं वर्णन करतात. ती कविता अशी आहे: तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनिया होओनी साभिमान, त्यातील एक बोलली कोण, आहा आलीही कोण भिकारीन. या कवितेचा संदर्भ तुम्हाला माहिती आहे की शाळेमध्ये एक मुलगी जाते जिच्या अंगावर फार काही दागिने नसतात, साधी असते, आणि तिच्या मैत्रिणी तिला लंकेची पार्वती म्हणून हिणवतात. आता आपल्याला प्रश्न सापडतो की तिला लंकेची पार्वती असं का म्हणतात. खरं म्हणजे आपल्याला जे काही माहिती आहे रामायणाबद्दल, तर लंका ही रावणाची आहे आणि पार्वती ही शंकराची आहे. यांचा कसा काय संबंध आला, लंकेची पार्वती असं कसं काय म्हणतात, आणि एखाद्या साध्यासुध्या अनलंकृत म्हणजे जिच्या अंगावर दागिने नाहीत अशा स्त्रीला लंकेची पार्वती का म्हणतात, असा आपल्याला प्रश्न पडतो. मला सुद्धा हे प्रश्न पडले होते. एक दिवस माझ्या हाती राचिम ढेरे यांचं एक पुस्तक लागलं. आपल्याला माहिती आहे राचिम ढेरे हे मराठीतील एक थोर विद्वान होते. त्यांनी भरपूर संशोधन केलेलं आहे. तर त्यांचं लौकिक आणि अलौकिक नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये लंकेची पार्वती नावाचा एक लेख आहे. तो लेख मी वाचला आणि त्या लेखामध्ये ते असं लिहितात की त्यांनासुद्धा प्रश्न पडला की लंकेची पार्वती हा जो मराठीतील शब्दप्रयोग आहे, यामध्ये लंकेची हा शब्द आणि पार्वती ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आणि त्यांना असं वाटतं की या दोन्हीचा काहीही संबंध आलेला नाही आहे. म्हणजे शंकराची पार्वती ही कधीच लंकेला म्हणजे रावणाच्या लंकेला गेल्याचं त्यांना कुठल्याही कथेमध्ये पुराणामध्ये आढळत नाही. आणि म्हणून ते असं म्हणतात की आपल्याला रावणाची लंका ही परिचित असते, आणि म्हणजे लंका म्हणजे मग रावणाचीच, आणि म्हणून मग आपण पार्वतीचा विचार करतो की ती लंकेला कशी गेली असेल. ते असं म्हणतात की या वाक्प्रचारामधील लंकेचा शंकराच्या पार्वतीशी काहीही संबंध नाही. मग काय, तर ते शब्दकोशामध्ये लंका याचा अर्थ नग्न स्त्री असा आहे किंवा वेश्या असा आहे, आणि म्हणून मुळातच जी स्त्री अनलंकृत आहे ती लंका असं असावं असं त्यांना वाटतं. त्यानंतर त्यांची दुसरी जी एक थेअरी आहे, प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे, लज्जागौरी. आदिमाया या संकल्पनेबद्दलचं तो त्यांचा ग्रंथ आहे लज्जागौरी. आणि लज्जा आणि लंका, लज्जा लंजा लंका असं शब्दपरिवर्तन झालं असावं. लज्जा म्हणजे जिच्या अंगावर काहीही वस्त्र नाही, दागिने नाहीत अशी स्त्री, आणि मग लंजा आणि लंका, आणि मग गौरी आणि पार्वती तर हे आहेच. तर अशा प्रकारचं शब्दपरिवर्तन होऊ शकतं. म्हणजे लज्जा लंका असं ठीक आहे, परंतु गौरीचं एकदम पार्वती शब्दपरिवर्तन कधी होत नाही. आणि मला काही त्यांचं म्हणणं हे पटलेलं नव्हतं. मग मला असं आठवलं एकदा की मी एकदा तशी कथा वाचली होती. मी माझ्या वडिलांशी चर्चा केली. ते म्हणाले की विदर्भामध्ये अशा काही लोककथा आहेत की ज्यामध्ये शंकराची पार्वती ही रावणाच्या लंकेत गेली होती. आणि मग मी सुद्धा विचार करायला लागलो, तर मला आठवलं की एक कथाकल्पतरू नावाचा ग्रंथ आहे. तो 300 वर्षांपूर्वीचा ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथामध्ये शास्त्र पुराणं रामायण महाभारत याच्यातील कथा आहेत. फार मोठा ग्रंथ आहे तो, ओवीबद्ध ग्रंथ आहे. श्रीकृष्ण कवी आणि मधुकर कवी यांनी तो लिहिलेला आहे. आणि त्या पुस्तकामध्ये दोन कथा आहेत जोडूनच. एक कथा आहे रावण मंदोदरी आणि दुसरी कथा आहे आत्मलिंगहरण. तर या कथांचा जर आपण विचार केला तर आपल्याला उलगडा होतो की लोकमानसामध्ये अशा प्रकारच्या ज्या लोककथा प्रचलित असतात त्यामागे काहीतरी संदर्भ असतात, आणि हे संदर्भ भौगोलिक आणि काही पौराणिक अशा काही गोष्टी असतात, त्या एकत्रित येऊन या कथा प्रचलित झालेल्या असतात. तर या कथा कल्पतरूमधल्या गोष्टी कोणत्या त्या तुम्हाला मी सांगतो. फार इंटरेस्टिंग अशा त्या गोष्टी आहेत. रावणाची आई कैकसी ही शिवभक्त असते. आपल्याला माहिती आहे की रावणसुद्धा हा शिवभक्त, शंकराचा भक्त होता.
आणि एकदा ती पंचधान्याचा एक लिंग तयार करते आणि समुद्राच्या काठी ती पूजा करीत असते. तर त्या ठिकाणी इंद्र येतो राक्षस रूपाने आणि कैकसी ज्या पंचधान्याच्या पार्थिव लिंगाचं पूजन करत असते ते लाथाडतो. त्यामुळे कैकसी रडत रडत आपल्या मुलाकडे पुत्राकडे रावणाकडे जाते आणि रावणाला सांगते की मला माझं पार्थिव लिंग परत आणून दे. रावण आपल्या मातेला सांगतो की तुझं पार्थिव लिंग राक्षस रूपाने येऊन इंद्राने लाथाडलं असलं तरी मी शंकराकडे जातो आणि त्याच्याकडून तुला आत्मलिंग आणून देतो. आणि म्हणून मग तो कैलास पर्वतावर जातो रावण शंकराची भेट घ्यायला. तर त्या ठिकाणी एक शुंग नावाचा गण हा गायन करत असतो आणि त्या गायनामध्ये शंकर इतका तल्लीन झालेला असतो की त्याच्या दरबारामध्ये रावण आला हे त्याला कळतही नाही बराच वेळ. मग रावण काय करतो की आपली मान कापतो आणि मानेच्या शिरा आणि एक आपला हात तोडतो आणि हाताची किंगरी करतो आणि तो गायन करू लागतो. त्याचं हे गायन पाहून शंकर मंत्रमुग्ध होतो, प्रसन्न होतो आणि शंकर रावणाला असं म्हणतो की सांग मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे. त्यावर रावण असं म्हणतो की तुझी सुंदर पत्नी पार्वती मला पाहिजे आणि तुझ्याजवळ जे असलेलं आत्मलिंग आहे ते मला पाहिजे. शंकराला राग येतो, परंतु पंचायत अशी असते की शंकराने त्याला वर दिलेला असतो. त्यामुळे शंकर आपली पार्वती आणि आपल्याजवळचं आत्मलिंग हे रावणाला देऊन टाकतो आणि तो आकाशमार्गाने जात असतो. तेव्हा देवलोकामध्ये सर्वत्र हाहाकार माजतो की हे काय झालं की शंकराची पार्वती लंकेच्या रावणाने नेलेली आहे, आत्मलिंग पण नेलेलं आहे, तर काय करायचं. मग जेव्हा देवलोकांमध्ये यावर चर्चा होते तेव्हा विष्णू पुढाकार घेतो आणि तो एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये रावणाकडे जातो आणि रावणाला असं सांगतो की रावणा, तुला शंकराने पार्वती म्हणून जी दिलेली आहे ही काही खरी पार्वती नाही, तर ती पिशाच्यवत अवदसा आहे. असं म्हटल्यानंतर रावण आणलेल्या पार्वतीकडे निरखून पाहतो. त्यालासुद्धा तसं दिसते, ती त्या क्षणी कुरूप दिसते आणि त्याला असं वाटतं की हा ब्राह्मण म्हणतो ते खरं आहे की आपल्याला शंकराने फसवलेलं आहे, आपल्याला खरी पार्वती दिलेली नाही आहे आणि म्हणून तो ती पार्वती घेऊन परत शंकराकडे जातो. त्यावेळी शंकराच्या आसनाखाली दडलेली मंदोदरी पुढे येते आणि शंकर त्या मंदोदरीला ही खरी पार्वती आहे असं सांगून रावणाकडे ते देतो आणि खरी पार्वती ही शंकराकडे परत येते. या मंदोदरीची सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. एकदा काय होतं की पार्वतीला आंघोळीला जायचं असतं आणि राखणदार म्हणून तिला कोणीतरी हवं असतं, तर ती आपल्या अंगमळाची एक मुलगी तयार करते. पण ही मुलगी वयात येते आणि खुद्द शंकराला तिच्याबद्दल आकर्षण वाटतं. त्यामुळे पार्वतीची अडचण होते आणि पार्वती या बनवलेल्या मुलीला शंकराच्या आसनाखाली 1000 वर्ष लपून राहण्याची शाप देते, तसे शिक्षा म्हणा किंवा शाप देते. आणि पुढे जेव्हा रावण आपल्याला फसवलं म्हणून शंकराकडे येतो तेव्हा ती त्याच्या सिंहासनाखालून प्रकट होते. अशी ही एक गोष्ट आहे. आणि शंकराकडून जे आत्मलिंग नेलेलं असतं ते सुद्धा कसं परत मिळवलं त्याची सुद्धा आणखी एक लोककथा मोठी आहे. पण आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊ, लंकेची पार्वती. कवी बी यांच्या त्या कवितेमध्ये एक लहान मुलगी, तिच्या मैत्रिणी तिला चिडवतात की ती लंकेची पार्वती आहे. त्या वाक्प्रचाराचा आणि आत्ता सांगितलेल्या कथेचा काय संबंध आहे. तर आपल्या असं लक्षात येतं की ब्राह्मण जेव्हा सांगतो शंकराला की तुला दिलेली पार्वती ही खरी नाही, तेव्हा त्याच्या दृष्टीवरती ती एक माया पसरते आणि त्याला मुळातली सुंदर असलेली पार्वती ही कुरूप दिसायला लागते. तसं तो बाप त्या कवितेतील आपल्या मुलीला समजावतो की बेटा तू खूप सुंदर आहेस, पण त्या मुलींच्या दृष्टीवरतीच काहीतरी मायेचा पडदा आहे आणि म्हणून तुला ती लंकेची पार्वती वाटते, पण तू खऱ्या पार्वतीप्रमाणे सुंदर आहेस.
तर आपल्याला जेव्हा ही कथा माहीत होते तेव्हा त्या मूळ कवितेतील जो आशय आहे हा अधिक संपन्न होतो आणि आपल्याला तो समजतो आणि आपल्याला खऱ्या अर्थाने ती कविता कळली असं वाटतं. आणखी एक गोष्ट की कवी बी हे आमच्या विदर्भाचे, बुलढाण्याचे, आणि विदर्भामध्ये दगडाखाली जी काही मोठी बेडकी दडलेली असते तिला मंदोदरी म्हणतात. हा सुद्धा एक आणखी संदर्भ मला सापडला. पण अशा कवितांमध्ये अशा प्रकारचे जे वाक्प्रचार येतात आणि लोक माणसामध्ये ते रूढ असतात, त्या मागे अशा प्रकारच्या कथा किंवा अशा प्रकारच्या मिथ्स असतात हे आपल्या लक्षात येतं. हा माझा एपिसोड कसा वाटला आणि ही कथा कशी वाटली याबद्दल तुम्ही कॉमेंट करा, लाईक करा आणि माझी ही चांगली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.